टीमचा फॉर्म भरला जाणार नाही। हे कोण तू ठरवणार? मॅडम नाही, ही मानाची खुर्ची आहे प्रिन्सिपलची, तुम्हीच बसा। साधना मॅडम, तुम्ही बाहेरची कामं ती उरकून घ्या। हां, बसा बसा। कॉलेजकडून कबड्डीची बी टीम खेळणार नाही हे कुणी ठरवलं? कामिनी तू? म्हणजे दोन टीम खेळवायच्या म्हणजे खूप खर्च होणार संस्थेला। त्यामुळे मला असं वाटलं एवढा खर्च आपण कशाला करायचा, म्हणून म्हटलं फक्त एक टीम असं होतं ते। छान, तुला कॉलेजची एवढी काळजी आहे बघून खूप आनंद झाला। वहिनी असणार ना? खूप कौतुक वाटलं तुझं। थँक्यू। पण कॉलेजमध्ये आणखीन एका टीमला कबड्डी खेळण्याची संधी दिल्याने आपलं फारसं नुकसान होणार नाहीये, त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस। खर्चाचं काय ते आमच्यावर सोड। आणि महत्त्वाचं म्हणजे हे कॉलेज आम्ही पैसे मिळवण्यासाठी उभं केलेलं नाहीच आहे, नाही का सर? समाजातल्या सर्व थरातल्या मुलामुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं, या हेतूने हे कॉलेज उभं राहिलेलं आहे। त्यामुळे उद्या या मुलींमधून कोण उत्तम खेळाडू तयार झाले तर कॉलेजसाठी ती अभिमानाचीच गोष्ट असेल। आणि त्यापुढे हा एवढा खर्च म्हणजे काहीच नाहीये। सर, कॉलेजची चेअरपर्सन या नात्याने मला हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचारायला हवं होतं, नाही का? बरोबर आहे, राहिलंच द्या, म्हणजे सॉरी। हां, पण आजी, मी माझी टीम ऑलरेडी सिलेक्ट केली आहे आणि माझ्या टीममध्ये बेस्ट प्लेयर्स आहेत आणि आय नो माझीच टीम जिंकणार आहे, तर दुसरी टीम का पाहिजे ना? अगं हो 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 अनिका, अजून स्पर्धा सुरू पण झाली नाही आणि तू स्वतःच विजयी झालीस असं जाहीर पण केलंस। छान, तुझा कॉन्फिडन्स छान आहे, पण बाळा खेळ आहे हा। खेळात कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं। कोण जिंकेल आणि कोण हारेल हे आधीच सांगता येत नाही। आणि कॉलेजकडून 2 टीम्स खेळल्या, कॉलेजला 2 ट्रॉफीज आणि 2 मेडल्स मिळाली तर काय हरकत आहे? म्हणजे कुणालाच काही हरकत नसावी। आणि अनिका, तू तर उत्तम प्लेयर आहेस, तुझा खेळ पाहिलाय मी। म्हणजे ज्याच्याकडे टॅलेंट असतो त्याला काळजी कशाला? तू बेस्ट दे, तुझा खेळ छान झाला तर तू जिंकणारच। आणि बाळा, तुझी टीम जिंकली काय किंवा कमळीची टीम जिंकली काय, मला आनंदच होईल आणि ट्रॉफी कॉलेजलाच मिळेल। बट मला ही कमळीची टीम नको आहे। आय डोंट वॉन्ट हर टीम टू प्ले। का ग? तू घाबरतेस कमळीच्या टीमला? म्हणजे त्यांच्याकडून तू हरशील अशी भीती वाटते तुला? आजी, घाबरतेस का? म्हणजे हल नो माय फूट,
आता तूच बोलली ना मी बेस्ट प्लेयर आहे आणि मी चॅम्पियन आहे, मग मी कमीला का घाबरेल? मी तिच्या टीमला उलटा असं हरवेल इन अ सेकंड. त्यामुळे मी नाही घाबरत आहे. इट जस्ट 2 टीम कशाला? माय टीम हॅज द बेस्ट प्लेयर्स. तर एव्हरेज मुलींची कशाला टीम पाहिजे? दॅट इज माय पॉइंट. हो ना, मग उत्तम. मी तर म्हणते हरवस तू बी टीमला. मला तर खूप मजा येईल तुमची ही मॅच बघायला. हो की नाही ऋषी? हो ऑफकोर्स. अनिका तर चॅम्पियन प्लेअर आहे. मला खूप आवडेल तुमची कॉम्पिटिशन बघायला. मग ठरलं तर. सर, कॉलेजकडून कबड्डीच्या ए आणि बी ह्या दोन्ही टीम्स खेळतील. दोन्ही टीमचे फॉर्म भरा आत्ताच्या आत्ता. हे काय झालंच आहे. भरल्या म्हणजे भरतो ना लगेच आता. थँक्यू रेश. मॅम थँक्यू सो मच. आज तुम्ही माझ्या एका कॉलवर आलात. तुम्ही आलात त्याच्यामुळे कमळी आणि निंगीला कबड्डी खेळता येते. इनफॅक्ट या कॉलेजमध्ये शिकतायत. अरे त्यात काय एवढं? ही कमळी मला माझ्या नातीसारखीच आहे. परत असं काही झालं तर कळव हं मला. हो. आजी, तुम्ही खरंच देवच आहे. अरे बापरे, देव वगैरे नाही. माणूस आहे मी, माणूसच बरी. हो तसं नाही. आज मला बाबुली आजोबा भेटले. त्यांनी मला सांगितलं आपल्या आयुष्यात किती बी संकट आले की नाही, आणि तेव्हा आपण जर मनापासून देवाचा धावा केला तर देव कुठल्या ना कुठल्या अवतारात येतो आणि नक्कीच आपली मदत करतो. बरोबर आहे. तसंच तुम्ही आज आलासा. तुम्ही आला नसता तर आम्ही कबड्डी खेळूच शकलो नसतो. अगं बाळा, तुझी जागा इथे माझ्या पायाशी नाहीये, माझ्या मनात आहे. जशी मला माझी अनिका तशीच तू. फक्त ती म्हणजे एवढीशा नाकावर भला मोठा राग, आणि तू म्हणजे गोड गोड साखरेचा पाक. आता छान प्रॅक्टिस कर, छान खेळ आणि कबड्डीमध्ये नाव काढ.